प्रज्वल खेवलकर संदर्भात एसआयटी चौकशी दाखल करण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतलेली आहे. रुपाली चाकणकरांनी काय सांगाल? रुपाली चाकणकर ह्या चेकाळल्या आहे. रोहिणीताई आणि मी जे 2 महिने झाले हल्लाबोल करतोय ते आमचं तोंड बंद करण्यासाठी उपद्व्याप सरकारचे चालू आहे. जर माझा जावई असं करत असेल तर त्याची मला लाज वाटेल. आणि जावयाच्या संदर्भामध्ये असं तक्रार आली असेल कोणा मुलीची कोणा महिलेचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. या बाजूला आहे असं एखाद्या वेळेस त्याला फाशी जरी लागली तर मी त्याचं कधीही मदत करणारा माणूस नाही आहे. असे नालायक जावई नालायक प्रकार करणारा मला जावई नको आहे. पण मला हे विचारायचं की चाकणकरला की तुम्हाला कोणी अधिकार दिले हे सगळं मांडण्याचा? हे पोलिसांनी करावं ना. तुम्ही तपास अधिकारी कधी झाल्या? पोलीस आयुक्तांनी यावं, पोलीस आयुक्तांनी सांगावं की या महिलेची या मुलीची तक्रार माझ्याकडे आली त्यामुळे आम्ही चौकशी करतोय. या क्षणापर्यंत एकाही महिलेची तक्रार आलेली नाही आहे. तोपर्यंत हे प्रायव्हेट आहे. तोपर्यंत जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रायव्हेट लाईफमधले उद्योग असतील. हे मी समर्थन नाही करत, पण प्रायव्हेट लाईफमधल्या याच्यामध्ये तुम्हाला असं बोलता येणार नाही. सत्य जे आहे ते पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. SIT कशाला त्याची चौकशी CBI कडे द्यावी? एवढं मोठं गंभीर प्रकरण असेल तर SITला तुमच्याच माणसं आहे. त्यापेक्षा चांगली CBI कडून इन्क्वायरी करा, जनतेसमोर सत्य मांडा. मला तर या संदर्भामध्ये एक शंका यायला लागली की निव्वळ मला बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. ज्याने केलं त्याला भोगलं पाहिजे. ज्याने केलं असेल तर त्याला सूट नकोच. कायद्यामध्ये सगळे सारखेच आहे. नाथाबद्दल जावई असो का रोहिणी त्याचा नवरा असो, कायद्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे सारखे आहेत. त्यामुळे ज्याला भोगायचं त्यानं ते भोगलं पाहिजे. परंतु असं करण्यासाठी जाणीवपूर्वक पोलिसांच्या माध्यमातून दुसऱ्याला ही माहिती देणं आणि तिसऱ्याच माणसानं पत्रकार परिषदेनं सांगलं म्हणजे समाजासमोर एक प्रकारची बदनामी करण्याचं कार्य आहे. अटक का करणे का थांबत नाही प्रकरण? तुम्ही अटक करा, जेलमध्ये टाका, थांबा. का नाही थांबत? फक्त लोकांकडे व्हिडिओ पोहोचायचे, लोकांकडून माहिती घ्यायची आणि मग त्यांनी बदनाम करत राहायचे. मग खडसेंचे जावई असला अजून काय तुमचाही जावई करू शकतो. हे त्याला काय आता चित्रात आहे बोलतात किंवा हे बोलतात. त्यांच्या नवऱ्यानं काय केलं आपल्याला माहिती आहे. तुमचे कसे संबंध होते, माझे कसे संबंध आहे, हे सर्व पर्सनल लाईफचा भाग आहे. त्याच्यावर बोलण्यापेक्षा पुरावा असेल तर गुन्हा दाखल करावा. कुणालाही त्याच्यामधून सूट देऊ नये. या ठिकाणी जे चाललेलं आहे ते निव्वळ बदनामीकारक आहे. असेल खरं तर वाट काय पाहत आहे पोलीस? तुमच्या ताब्यामध्ये आहे ना तो. वाट पाहून त्याला लगेच अटक करणं, त्याच्यावर गुन्हे दाखल करणं, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणं, त्या मुलींसमोर स्टेटमेंट घेणे करा ना तुम्ही. ते न करता आदेश कसं काय मानवी तक्सरी आहे हे बाई बाई ह्या चित्रात यांना कोणी सांगितलं? कुणाला तिला कसं यांना माहीत कसे काय झाले हे सगळं? याचा अर्थ असा आहे की पोलीसच यांच्या तोंडून वधवून घेऊन बदनामीचं एक षड्यंत्र करताय. मला सांगायचं आहे की पोलिसांनी स्वतः प्रेस घ्यावी की ह्या महिलेची तक्रार आमच्याकडे आलेली आहे, त्याची आम्ही पूर्णपणे चौकशी करतोय. आणि मला तर आता पुणे पोलिसांविषयी संशय यायला लागला. ही चौकशी पोलिसांकडून CBI सारख्या एखाद्या स्वतंत्र एजन्सीकडे द्यावी. विकृती आहे राज्यामध्ये, महाराष्ट्र बदनाम होतोय असं देखील रुपाली चाकणकर म्हणतात. रुपाली चाकणकर याच्यात म्हणतात तर गिरीश महाजनांच्या लोढामुळे बदनाम होत नाही का महाराष्ट्र? का नाशिकमधल्या 72 अधिकाऱ्यांचं जे चाललेलं आहे हे प्रकरण त्याच्यामध्ये बदनाम होत नाही का महाराष्ट्र? हगवणे कुटुंबात या ताईंनी इतका वेळ का घेतला, तिथं का गेले नाहीत? अनेक ठिकाणी ह्यांचा राजकीय हेतू असला की जात नाहीत आणि जर विरोधक असले की त्या ठिकाणी पोहोचतात. हे जगानं पाहिलेलं आहे. ह्या ताई ज्या आहेत ते एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहे. अजून त्या केव्हाही त्यांच्याकडे निरपेक्ष भावनेनं बघताच येणार नाही. त्यांनी एकतर पद सोडून दिलं पाहिजे आणि मग निष्प्रभपणे बोललं पाहिजे. तुम्ही बोलूच शकत नाही ना. तुमचे विरोधक आहे रोहिणी ते, रोज तुमचा आणि त्यांचा चालताय खडाजंगी आणि म्हणून तुम्ही एवढ्या चेकाळल्या आणि स्वतः समोर आल्या. काही गरजच नाही ना. आवश्यकतेने पोलिसांवर द्या ना जबाबदारी. तुमचं सरकार आहे, पोलीस तुमचे आहे, पोलिसांवर जबाबदारी द्या. पोलिसांना सांगायची सखोल चौकशी करा आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्या. कुठेतरी असं देखील संस्था देखील पुढे येत आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्यारोप होत आहेत. कोणत्याही संस्था पुढे आल्या तरी यांच्याच संस्था आहे. माझं म्हणणं 100 संस्था पुढे येऊ द्या, त्यातलं सत्य जे आहे ते फक्त पोलिसच सांगू शकतील. त्या संस्थांना माहिती द्यावी ना पोलिसांनी. 100 संस्था असतील, एक संस्था पुढे आली असेल तर पोलिसांनी त्यांना माहिती द्यावी अधिकृत. हो हे असं आहे, ही तक्रार माझ्याकडे आली मी सांगतोय. त्याला काय आहे? हा काय नाथाभाऊचा जावई आहे का कुणाचा रोहिणीताईचा नवरा? हा प्रकार नाही आहे. तो गुन्हेगाराचा आहे. त्याने जर असं केलं असेल तर त्याला कधीही माफ करता येणार नाही. पण हे पोलिसांकडून हवं आहे.
हे रुपालीताईकडनं नव्हे आहे. रुपालीताईने पोलिसांचा प्रवक्त्या होऊ नये. मग कुठेतरी तुम्ही सातत्याने खडसे जे गिरीश महाजन असो तसे आरोप त्यांच्यावरती टीकास्त्र राज्यामध्ये करताय, त्यामुळे कुठेतरी षडयंत्र असं वाटतं तुम्हाला? सातत्यानं लोढा प्रकरणाचा मी पाठपुरावा केला. लोढा प्रकरणामध्ये यांचा मंत्री अडकलेला आहे हे माझं म्हणणं आहे. मी म्हणत नाही, त्याचं म्हणणं आहे लोढाचं. आणि मग त्या दृष्टीनं त्याला महिना झाले अटक करून ठेवलेली आहे. तो कदाचित मरूनही जाईल कस्टडीमध्ये, सांगता येत नाही. या लोकांना, हे लोक असे षडयंत्र रचतात, त्याला मारूनही टाकतील, काही खात्री देता येत नाही. पण लोढा प्रकरणाच्या संदर्भात किंवा नाशिकच्या ज्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये बोला, एक शब्द बोला. चाकणकर मॅडम, एक शब्द तुम्ही बोला. इथं जेवढं बोलतात ते मानवी तस्करीचाच प्रकार आहे. 72 अधिकारी म्हणजे 72 अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना किंवा जो कोणी तथाकथित असेल त्यांना अडकवणं म्हणजे तो इथं प्रकार एक वेगळाच आहे. त्याच्यावर काय शब्द बोलत नाही तुम्ही? कारण तुमचे मंत्री अडकलेले असावे अशी तुम्हाला भीती आहे. लोढा प्रकरणामध्ये तुमचा मंत्री अडकलेला असावा अशी तुम्हाला भीती आहे. म्हणून एक शब्द तुम्ही काढणार नाही. जा ना जरा वेळात वेळ काढून त्या प्रकरणाकडे वळा आणि त्या प्रकरणावर बोला. आणि ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनाच विनंती करणार आहे मी की तुम्ही त्यांना माहिती, सगळी सत्य ते माहिती येऊ द्या. संभ्रम का पसरवता लोकांमध्ये? होते एकनाथ खडसे, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.